मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मंदा डेलिशियस किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे अगदी बेकरीत भेटते तसे कपकेक. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी दही, ज्या वाटीनं तुम्ही पहिलं साहित्य घेताल त्याच वाटीनं शेवटपर्यंत साहित्य घ्यायचे, अगदी बेकरीसारखे केक होत. 1 वाटी तेल, तेल इतर कुठलंही वापरू शकता, पण मोहरीचं आणि शेंगदाण्याचं तेल वापरू नका, त्याने केकला वास वगैरे लागतो. 1 वाटी साखर, इथे मी साखर न बारीक करताच वापरलेले आहे, तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता. हे सगळं मिक्स होईपर्यंत साखर पण वितळून जाते, त्याच्यासाठी काय मी साखर बारीक करून घेतली नाही. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. ज्या वाटीनं मी साहित्य घेतले त्याच वाटीनं मैदा पण घेतला आहे. मैदा आता छान मिक्स करून घेऊया. मैदा असं व्यवस्थित मी चाळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. त्याच्या अजिबात गुटल्या होऊ देणार नाही. चवीपुरतं मीठ, अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे मी. आता त्यात मीठ घालून घेते आणि मिक्स करते परत याला. बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, त्याच्या गाठी वगैरे होऊ द्यायचे नाही. सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आणि जास्त वेळ विनो घालून ठेवायचं नाही. आता मी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवणार, त्यात मीठ टाकून थोडंसं गरम व्हायला, नंतर अजून पुढची प्रोसिजर करूया. बघू शकता बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा अंदाजे बॅटर करून घ्यायचं. जास्त घट्ट वाटलं तर 1-2 चमचे पाणी किंवा दूध घालू शकता तुम्ही. आता मी याच्यात मीठ टाकून घेणार आहे. झाकण ठेवून 10 मिनिटं मीठ गरम करून घेणार आहे. मीठ गरम झाल्यावर कपकेक त्याच्यात ठेवूया आपण. झाकण ठेवून मी 10 मिनिटं गरम करून घेणार आहे मीठ. ह्याच्यामध्ये मी अशा छोट्या वाट्या वापरलेल्या, ते कपही भेटतात, कप आणा किंवा वाट्यामध्ये पण छान होतो. इथे मी वाट्या वापरणार आहे. त्याच्यामध्ये हे कप ठेवणार आहे. केक अजिबात चिकटत वगैरे नाही कप असल्यावर. तुम्ही वाटीला मैदा आणि तेल लावून पण करू शकता, त्याने पण छान होतं. मी विनो घालून घेणार आहे आणि विनोवर थोडंसं पाणी, विनो ॲक्टिवेट करून घेणार आहे. परत मिक्स करून आता लगेच मी भरायला घेणार आहे. थोडेसे तुटू-फुटू मी ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे. केकच्या मध्ये आल्यावर छान टेस्ट येते. आता मी कपकेकसाठी वाट्या भरून घेते. जास्त गज भरून बॅटर भरायचं नाही, त्यात थोडंसं कमीच भरायचं, म्हणजे केक असा छान फुगतो आणि छान पंच होतो. त्यासाठी थोडासा केक कमीच भरायचा. 20 ते 25 मिनिटं केक आपण शिजवून घेणार आहे. थोडीशी तुटी घालूया आता वरून आपण. आता आपण कढईमध्ये केक ठेवूया. बघू शकता मीठ आता छान गरम झालेलं आहे. कप मी त्याच्यात ठेवून घेते. 25 मिनिटं केक शिजवून घ्यायचा आणि झाकण ठेवून 25 मिनिटं शिजवून घ्यायचं. बघू शकता मित्रांनो, आपले कपकेक तयार आहेत. बघू शकता अगदी बेकरी सारखे आपले कपकेक तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.